गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात भक्तीचा महासागर। एकादशी निमित्त हजारोंनी घेतला महाप्रसादाचा लाभ। परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गुंजाळवाडी येथे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचे अद्वितीय दर्शन घडत आहे। सप्ताहाचा आज 4था दिवस असून परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे। पहाटेपासूनच हजारो भाविक सप्ताहस्थळी दाखल होत असून अखंड हरिनाम, कीर्तन, प्रवचन आणि रामायण कथेचा रसास्वाद घेत आध्यात्मिक आनंदाचा लाभ घेत आहेत। गेल्या 3 दिवसात लाखो भाविकांनी आमटी, भाकर, खीर या महाप्रसादाचा लाभ घेतला असून सप्ताहाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। सप्ताहातील अखंड नामस्मरण, हरिकीर्तन, धार्मिक प्रवचने आणि रामायण कथा हे प्रमुख आकर्षण ठरत आहे। विविध भागातून येणारे भाविक भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी होत असल्याने संपूर्ण परिसर रामकृष्ण हरी आणि गगनगिरी महाराज की जयच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे। आज एकादशीच्या निमित्ताने विशेष महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविकांनी खिचडी व केळीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला। महाप्रसाद व्यवस्थापनासाठी सुमारे 300 कर्मचारी, आचारी व स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत। भाविकांना वेळेत व सुयोग्य पद्धतीने महाप्रसाद मिळावा यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे। या सप्ताहात अनेक दानशूर भाविक अन्नदानाचे पुण्य कार्य करत आहेत। तसेच महाप्रसाद वाढण्याचे कार्य गुंजाळवाडी व तालुक्यातील तरुण तरुणी, ग्रामस्थ आणि भक्तगण अत्यंत सेवाभावाने पार पाडत आहेत। त्यांच्या योगदानामुळे सप्ताहाची व्यवस्था अधिक प्रभावीपणे सुरू आहे। भक्ती, सेवा आणि समाज एकतेचा सुंदर संगम ठरत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा आनंद अधिकाधिक भाविकांनी घ्यावा असे आवाहन परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे। सप्ताहाच्या निमित्ताने गुंजाळवाडी नगरीत सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। जय गगनगिरी। यो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। माझं नाव ज्ञानदेव भैरवनाथ कुदळ, राहणार पिंपरणे, नागापूरवाडी। इथला मी स्थायिक असून हा सप्त्यामध्ये भरपूर भाविकांची गर्दी होती आणि या गर्दीमध्ये सगळे आनंदामध्ये सगळे आनंद घेतात। आणि इथं अन्नदान म्हणजे इतकं अन्नदान होतं का त्या अन्नदानाला माप नाही राहत। आणि हे अन्नदान कुठून येतं आणि कुठून नाही हे पण कळत नाही। एक दैवशक्ती म्हणून ही जागृत आहे। आणि महाराजांनी जे जे सप्ते केले, भरपूर सप्ते केले। मी प्रत्येक सप्त्याला असतो, नारायणगिरी महाराजांच्या सप्त्याला असतो, गंगागिरी महाराजांच्या सप्त्याला असतो। पण त्याच्यात हा म्हणजे सगळा मोठा पर्वणी हा सप्ताह धोंड्याच्या महिन्यात असतो। ही सगळ्यात मोठी महाराजांनी पर्वणी ही चालू ठेवली। हे अशीच चालू राहो आणि याचा अनेक जगामध्ये, अनेक दुसऱ्या राष्ट्रामध्ये, जगामध्ये प्रचार हो आणि ही भक्ती अशीच कायम चालू राहो। इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी माऊली म्हणली, त्याप्रमाणे हा सप्ताह चालू आहे। इथं तन मन धनाना प्रत्येक जण सेवा करत राहतो माणूस। प्रत्येक इथं आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे। त्यामुळं प्रत्येक जण आपला आनंद, घर, काम धंदे सोडून येऊन इथं महाराजांच्या सेवेमध्ये आनंद घेतात। जय गगनगिरी। जय गगनगिरी। मी अनिल दत्तू सांगळे। विश्वविभूषित गगनगिरी महाराज सप्ताह पर्व 8वे हा सप्ताह चालू होऊन आज 4था दिवस आहे। आज 3 दिवसामध्ये इथं भाकरी, आमटी, खीर, त्याच्यानंतर शिरा असे मेनू होते। आज एकादश असल्यामुळे आज साबुदाणा आहे, खिचडी आहे। कालपर्यंत मिनिमम 2 लाख लोक जेवून गेले आहे। आज आमच्या अपेक्षाप्रमाणे 80 ते 85 हजार लोक येतील। आमची 50 ते 51 क्विंटलची खिचडीची तयारी आहे। आत्तापर्यंत 15 ते 20 क्विंटल साबुदाणा लोकांनी जवळजवळ खाऊन म्हणजे प्रसाद घेऊन झालेले आहे। संध्याकाळपर्यंत 80-85 हजार लोक येऊन प्रसाद घेतील अशी अपेक्षा आहे। इथं मिनिमम भांडे घासणारापासून तर कापणारापासून तर सगळा 300 लोकांचा स्टाफ आहे। शेवटच्या दिवशी पर्यंत आता उद्यापासून बुंदी चालू होईल। बुंदी शेवटच्या दिवशी 1.5 ते 2 लाख लोक महाप्रसाद घेतील अशी अपेक्षा आहे। उद्या सकाळपासून बुंदी चालू होईल। याच्या व्यतिरिक्त बुंदी काढणारे व सगळं हे करणारे ते 200 लोक अलग आहे। असं सर्व इथलं नियोजन आहे। इथं येणारा प्रत्येक भाविक हा महाप्रसाद घेऊन गेला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे।